नमस्कार मंडळी, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे बाजारात गेले की त्यांच्या अंगात कोण संचारतो काही कळत नाही. इतकी घासाघीस करतात की आपण त्यांच्याबरोबर असलो तर आपण नक्कीच ओशाळून जातो. भाजी, कपडे, चप्पल एवढंच नाही तर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना सुद्धा ते प्रचंड घासाघीस करतात. एका मित्राबरोबर मी खरेदीला गेलेलो असताना 1500 रुपयांची वस्तू त्यानं चक्क 100 रुपयांमध्ये मागितली आणि मला तर कुठं तोंड लपवू आणि कुठं नाही असं होऊन बसलं. त्या दुकानदारानं तर मित्राला एवढं सुनावलं की त्याची बायको सुद्धा त्या मित्राला एवढं सुनावत नसेल. पण असे लोक सुधारत नाहीत हो. त्या मित्रानं लगेच पुढच्या दुकानात गेला आणि पुन्हा घासाघीस करायला सुरुवात केली. घासाघीस करणाऱ्यांना कशाचंही वावडं नसतं. ते उद्या नायगरा धबधबा पाहायला गेले तरी तिथं तिकीट कमी करा म्हणून अडून बसायला मागे पुढे पाहणार नाहीत. एकदा तर मी माझ्याच बायकोबरोबर काहीतरी खरेदीला गेलो होतो. बाजारात गेल्यावर या बायकांच्या अंगात 12 हत्तींचं बळ संचारतं म्हणतात आणि त्या घासाघीस करताना जोर जोरात वाद करायला सुरू करतात. मी फार तर 1-2 वेळेला म्हणून पाहतो किंमत कमी करण्यासाठी. माझ्या बोलण्यावरून दुकानदाराच्या लक्षात येतं हा गडी कच्चा आहे. मग बायको मोर्चा सांभाळते आणि जोर जोरात भांडण सुरू असल्यासारखं किमतीवरून घासाघीस सुरू होते. त्यावेळी दुकानदार आणि बायकोचं बोलणं एवढं जोर जोरात सुरू असतं की येणारे जाणारे लोक माझ्याकडेच संशयानं पाहत असतात. माझा शांत निरागस चेहरा पाहून यानंच बाईला नक्की छेडलं असावं आणि त्यावरून हे भांडण सुरू आहे असा बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. अखेर मी पुन्हा काहीतरी मध्यस्थी करतो तरीही दुकानदार आणि बायको आपापल्या मतावर ठामच असतात. मग आम्ही खूप पुढे गेल्यावर दुकानदार हाका मारतो. मग बायको विजयी आविर्भावात ती वस्तू खरेदी करायला माघारी फिरते. बरं, मी किती भाव सांगितला होता आणि तिनं किती सांगितला होता हे उद्या संपूर्ण गल्लीला कळणार आहे याचीही जाणीव मला त्यावेळी होते. तशावेळी दुकानदार मात्र माझ्याकडं फुकट गेली रे तुझी जिंदगी अशा आविर्भावात पाहत असतो. एकदा मी असाच भाजी घेत होतो तेवढ्याच समोर एक कार येऊन उभी राहिली. भाजीवाला मला अर्ध्यावर सोडून कारकडे धावला आणि 4-5 भाज्या देऊन 500 रुपयाची नोट घेऊन परतला सुद्धा. मी आनंदी झालो. म्हटलं भाजीवाल्याला 500 रुपये मिळाले. तर माझ्या बाजूला उभा असलेला एक जण म्हणाला, हे कारवाले लोक कोणत्याही भावात भाजी खरेदी करतात आणि आपल्याला भोगावं लागतं. मग हे भाजीवाले आपल्याला 1 पैसा सुद्धा कमी करत नाहीत. घासाघीस करणाऱ्यांना मला एकच सांगावं वाटतं की या मोरानंही तुमच्यासारखी घासाघीस केली असती तर तो आपल्याला असं कायम लक्षात राहणारं नेत्रसुख देऊ शकला असता का याचा आपण कधी विचार करणार आहात. काल परवा तर मला एका अद्भुत प्रसंगाला सामोरं जावं लागलं. एका मॉलच्या काउंटरवर काहीतरी वादावादी सुरू होती. एक महिला घरी नवऱ्याशी भांडते तशी जोरजोरात तावातावानं त्या काउंटरवर भांडत होती आणि काउंटरवरची मुलगी व्यावसायिक शांतपणाचा भाव चेहऱ्यावर आणून ऐकत होती. लोकांची भांडणं म्हणल्यावर आपल्याला आनंद होतोच. ते पाहायला मी तिथे गेलो. काही वेळानं कळालं की ती बाई मॉलमध्ये चक्क एका वस्तूवर डिस्काउंट मागत होती. अखेर लोकांनीही त्या महिलेला समजावलं की इथल्या वस्तू आधीच डिस्काउंटवर असतात, त्यात सूट कशी देणार. त्यावरती महिला म्हणाली, जगात सगळीकडे भाव कमी करतात, नाही त्या दुकानात मी भाव कमी करायला लावले आहे आणि मॉलमध्ये भाव कमी न करायला काय झालं. मॉल काय आभाळातून पडला की काय. अखेर घरच्या सारखा अकांड तांडव केल्यावर त्या महिलेला तिची चूक कळून आली आणि मग ती शांत होऊन घरी निघून गेली. तिच्या एकूण वर्तनावरून दिवसभराचा तिचा भांडणाचा कोटा पूर्ण करण्यासाठी ती मॉलमध्ये आली होती की काय अशी चर्चा संपूर्ण ग्राहकामध्ये त्यावेळी रंगली होती. खरेदीला जाणाऱ्यांमध्ये 2-3 प्रकारचे लोक प्रामुख्याने दिसतात. काही जण म्हणजे विशेषतः महिला वर्ग घासाघीस करण्याच्या बाबतीत नंबर 1, तर दुसरे माझ्यासारखे घासाघीस करण्याचा प्रयत्न करणारे पण कधीच यश न येणारे, आणि तिसरे लोक म्हणजे काहीही घासाघीस न करता समोरचा सांगेल त्या किमतीला भाजी आणि इतर वस्तू घेणारे. खरेदीला गेल्यावर घासाघीस न करण्याचं एकानं मला रहस्य सांगितलं.
तो म्हणाला एक भाजी पाव किलो, दुसरी अर्धा किलो, तिसरी 2 किलो. त्या भाज्यांचे वेगवेगळे भाव लक्षात ठेवणार कोण? त्यामुळं भाजीवाला म्हणतो तेवढे पैसे देऊन टाकायचे आणि आपलं गणिताचं अज्ञान त्यातून झाकायचं. हे सर्व ऐकल्यावर मला कधी कधी भाजीचा गाडाच घेऊन बसावं वाटतं. असे गिऱ्हाईक येत असतील तर लवकर श्रीमंत होता येईल. तसंही कोरोना काळात आणि त्यानंतर अनेकांनी हाच व्यवसाय निवडला आहे की. कोरोनाच्या काळात घडलेला हा एक फार मजेदार किस्सा आहे. एक जण किराणा दुकानात गेला आणि बासमती तांदूळ द्या म्हणाला. दुकानदारानं 2-3 प्रकार दाखवले. खरेदीसाठी गेलेला घासघीस करणाऱ्याच्या प्रकारातला होता. तांदूळ तर चांगल्या प्रतीचा होता, पण किंमत कमी करण्यासाठी काहीतरी युक्ती करायची म्हणून तो ग्राहक म्हणाला, हा दिसतो चांगला बासमती, परंतु त्याला वास येत नाही. दुकानदारही फार हुशार होता. तो पटकन म्हणाला, कमाल आहे, तुम्हाला वास येत नाही ना, मग ताबडतोब तुमची RT-PCR टेस्ट करावी लागेल. कोरोना झाला असण्याची शक्यता आहे. आपला डाव आपल्यावरच उलटल्याचं पाहून ग्राहक वरमला आणि म्हणाला, अरे वा, छान वास येतो की, 2 किलो बासमती तांदूळ बांधून द्या. तर एक जण चक्क बसमध्ये कंडक्टरशी घासाघीस करीत तिकीट कमी करण्याची मागणी करत होता. त्याचा हा भन्नाट किस्सा आहे का. मी एकदा बसमध्ये चढत असताना कंडक्टरची कुणाशी तरी वादावादी सुरू होती. मी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणलं पैशाचा विषय येतो तिथं नेहमी वादावादी होतेच आणि कंडक्टरची तर कुणाशीही वादावादी होते. पण मी बसमध्ये सीटवर जाऊन बसल्यावर माझ्या लक्षात आलं की कंडक्टर जवळ बसलेला प्रवासी तिकीट कमी करा म्हणून भांडत होता. कंडक्टरनं त्याला हर प्रकारे सांगून पाहिलं, परंतु तरीही तो ऐकत नव्हता. बरं, गाडी सुटण्याची वेळ झाली तरीही ही वादावादी सुरूच होती. अखेर लवकर पोहोचण्याची घाई असलेल्या एका प्रवाशानं वादावादी करणाऱ्या प्रवाशाचं तिकीट काढलं आणि मग वाद मिटून गाडी सुटली. त्यावर कंडक्टर म्हणाला सुद्धा, हे लोक दारू ढोसण्यात पैसे घालवतात आणि बसमध्ये इथं येऊन आमच्याशी वादावादी करतात. आजवरच्या माझ्या या अनुभवावरून मी आता बाजारात जाताना नेहमी एक पथ्य पाळतो. घासाघीस करणाऱ्यांना शक्यतो बरोबर नेतच नाही आणि बरोबर नेलच तर त्यांचा घासाघीस करण्याचा समरप्रसंग सुरू असताना दूर कुठे जरी जाऊन उभा राहतो. खरं तर मलाही पट्टीचा घासाघीस करणारा व्हायचंय, पण बाजारात गेल्यावर दुकानदारासमोर शब्दच फुटत नाही, त्याला मी तरी काय करणार. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.